धर्म संस्थापनार्थाय धर्माचं स्थापन करण्यासाठी हा पाया जीवन म्हणजे अनेक समस्यांचा पुचका आहे की नाही. माणसाचं जीवन म्हणजे अनेक समस्यांचा पुंजका आहे. असं असलं तरी प्रत्येक समस्येवर 5 उपाय आहेत. स्वीकारणे, बदलणे, सोडून देणे, समजून घेणे आणि विसरणे. समस्येचा विचार केला तर कारण मिळतात आणि समाधानाचा विचार केला की मार्ग मिळतात. असाच एक मार्ग स्वीकारला आणि त्या मार्गासाठी आज बऱ्याच शुभेच्छा आल्यात. वा ताई, लिंक बघितली. प्रमिला छंद चॅनलचा व्हिडिओ आहे हा. भक्ती, आरती, स्तोत्र असं काहीतरी असेल ना. मी लगेच जाऊन बघते, लाईक करते, कमेंट्स पण टाकते आणि सबस्क्राईब पण केलंच. तुमचा आवाज आणि भक्तिभाव दोन्ही मस्त पोहोचतात व्हिडिओतून. एडिट पण छान जमलं आहे आता, खूप सुंदर. सगळ्यांना विनंती, प्रमिला छंद सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर चॅनलला भेट द्या. जोगवा, आरत्या, गीता, अर्थासहित, दहीहंडी, खंडोबा, महादेव सगळं एकाच ठिकाणी मिळेल. लिंक बघा. नवीन व्हिडिओ येऊ द्या पटापट, आम्ही वाट बघतोय ताई. नवीन व्हिडिओ येऊ द्या पटापट, आम्ही बघतोय ताई. अहो ताई, मनापासून स्वागत आहे. तुम्ही एवढ्या मनापासून भक्तीचा प्रसार करताय प्रमिला छंदच्या माध्यमातून. आम्ही एक छोटासा सपोर्ट करतोय. लाईक, कमेंट्स आणि सबस्क्रायबर, शेअर हे तर झालंच पाहिजे. चांगल्या कामासाठी तुमचा व्हिडिओ आला की कळवा, बघू आम्ही आणि इतरांनाही सांगू. देवाचं काम आहे तुमचं. आरत्या, स्तोत्र, गीता सगळ्यांपर्यंत पोचवताय. खूप पुण्य लागेल तुम्हाला. अरे बापरे. तुमचा नवीन व्हिडिओ आला की कळवा, बघू आम्ही. देवाचं काम आहे तुमचं. आरत्या, स्तोत्र, गीता सगळ्यांपर्यंत पोचवताय. खूप पुण्य लागते तुम्हाला. खापरावरची पोळी खमंग आणि खूप खाऊन ऊर्जा चालली की. अहो, खूप सुंदर वाटलं बघा ना. वा ताई, किती गोड आठवणी सांगितल्यात. खापरावरची पुरणपोळी लहानपणीच आईकडून शिकली. हे तर खरे संस्कार आहेत ताई. आईची कला लेकीपर्यंत आली. माझ्या लेकीला येतात का. आणि प्रत्येक सणाला पुरणपोळी आणि दारात ठिपक्यांची रांगोळी. आहा, घरात कसं प्रसन्न वातावरण होत असेल. सणवार म्हणजे असेच साजरे करायचे. परंपरा जपताय तुम्ही. हल्लीच्या धावपळीत हे सगळं करणं म्हणजे कौतुकच आहे. आणि प्रत्येक सणाला पुरणाची पोळी, दारात ठिपक्यांची रांगोळी, परंपरा जपताय तुम्ही. लगेच बघते मी. पुरणपोळीची रेसिपी आहे का. किती रांगोळी काढून दाखवले. प्रमिला छंदवर सगळं मिळतं. भक्ती पण आणि संस्कृती पण. अगं बाई. रांगोळी काढून दाखवले प्रमिला छंदवर तर सगळंच मिळतं. भक्ती आणि परंपरा, संस्कृती. तुमच्या हाती खापरावरची पुरणपोळी आणि ठिपक्यांची रांगोळी दोन्ही बघायची इच्छा किती सुंदर पूर्ण केली. खरंच खूप छान वाटलं. तुमच्यासारख्या संस्कृती जपणाऱ्या, भक्ती पसरवणाऱ्या ताईंना धन्यवाद कशाला, आशीर्वादच दिले पाहिजेत. खापरावरची पुरणपोळी, ठिपक्यांची रांगोळी, प्रमिला छंदवरची गाणी, आरत्या हे सगळं जपताय तुम्ही. आमचं कर्तव्यच आहे सपोर्ट करणं. नवीन सण आला की आठवण काढा आणि आमची आठवण काढा आणि आम्हाला व्हिडिओ पाठवा. आमचं कर्तव्यच आहे सपोर्ट करणं. कधीही मदत लागली तर आम्हाला सांगा. घर, संसार, परंपरा, भक्ती सगळं सांभाळताय. एका हाती ग्रेट आहात तुम्ही. खूप सुंदर. अरे बापरे. स्वलिखित आरती म्हणजे तर डब्बल कौतुक आहे तुमचं. लिंक बघितली. स्वतः शब्द रचले, स्वतः चाल लावली आणि स्वतःच गायली पण.
तिहेरी कला आहे ही सरस्वतीचा वरदहस्त आहे तुमच्यावर. प्रमिला छंद चॅनलवर आता तुमची ओरिजिनल रचना पण आली. फक्त इतरांच्या आरत्या म्हणत नाही तर स्वतःची निर्मिती पण करताय. किती अभिमानाचीच गोष्ट आहे. प्रमिला छंद चॅनलवर आता तुमची ओरिजिनल रचना पण आली. फक्त इतरांच्या आरत्या म्हणत नाही तर स्वतःची निर्मिती पण करताय. कोणत्या देवाची आरती आहे? अरे बापरे, मस्त की गंगेवरची. सांगा, सगळ्यांना सांगणं. प्रमिला ताईची स्वरची आरती गंगेवरची भगीरथ गंगा. प्रमिला ताईंची स्वरचित आरती आहे का? प्रमिला छंद चॅनलवर खऱ्या अर्थाने भक्ती कला संगम आहे. तुमच्या लेखणीला आणि स्वरांना खूप खूप शुभेच्छा. अजून लिहित राहा, गात राहा आणि असंच आमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत राहा. ताई, परत परत स्वागत कशाला हो? अहो, धन्यवाद तर आम्हीच म्हणायला पाहिजे. स्वलिखित स्वरचित आरती ऐकायला मिळाली ही काही छोटी गोष्ट आहे का? तुमच्या भक्तीचा कलेतील निपुणतेचा प्रसाद आहे तो. प्रमिला छंद फक्त आरत्यांचंच कलेक्शन नाही तर नवीन निर्मितीचं व्यासपीठ पण झालं आहे आता तुमच्यामुळे. शब्द, सूर, भाव तीनही गोष्टी तुम्ही एकट्याने जुळवण्यात सरस्वती आणि लक्ष्मी दोघींची कृपा आहे तुमच्यावर. अगं बाई. नवीन आरती लिहिली की लगेच टाका हं. यूट्यूबवर वाट बघतोय आम्ही. खापराची पुरणाची पोळी, ठिपक्यांची रांगोळी आणि स्वरचित आरती. संस्कृती, कला आणि भक्ती तिन्ही तुम्ही जपताय. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. आई जेव्हा मुलाला प्रेमाने हाक मारते तेव्हा तिला त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा नसते, पण नुसत्या त्याच्या नावाच्या उच्चाराने तिला आनंद होतो. बाळालाही तिच्या बोलवण्यातला जिव्हाळा जाणवतो. त्यामुळे तीही तिच्या हाकेसरशी तिच्याकडे धावत येते. त्याप्रमाणे देवाला कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेमाखातर हाक मारली म्हणजे त्याचे नाव घेतले की तोही आपल्याबद्दल स्नेह वाटून आपल्याकडे धाव घेतो. कारण तो भावाचा भुकेला असतो. आणि हेच जर तुम्ही वा ताई, कमालच आहे तुमची. स्वरचित कविता, स्वरचित ओवी, भावगीत एकापेक्षा एक सरस कला आहेत तुमच्यामध्ये. लिंक बघितली. आरती तर स्वरचित होतीच, आता कविता आणि ओवी पण स्वतःच्या. म्हणजे तुम्ही फक्त गायिका नाही तर कवयित्री पण आहात. ओवी हा आपला पारंपरिक ठेवा आहे. संत ज्ञानेश्वर बहिणाबाईपासून चालत आलेला. तुम्ही तो जपताय, नव्याने लिहिताय. किती मोठं काम आहे हे. प्रमिला छंद चॅनल म्हणजे आता भक्ती अधिक साहित्य अधिक संगीत यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. आरत्या, स्तोत्र, गीता अर्थासहित आणि आता स्वरचित पण. स्वरचनासुद्धा. लगेच जाऊन बघते, लाईक करते, कमेंट्स टाकते. शब्दातून भक्ती आणि माय झळकते अशी. अजून व्हिडिओ अपलोड केलेत म्हणालात, मस्त. एक करून सगळे बघणार. सबस्क्राईब ऑलरेडी मी केलेलंच आहे. तुमच्या लेखणीला आणि आवाजाला खूप मानाचा मुजरा. अरे बापरे. हा आली वाटतं खापरावरची गरमागरम पोळी खाऊन. वर तुपाची धार आणि सोबत गारगार बर्फाचा गोळा. एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. तुमच्या हातची पुरणपोळी खाल्ल्यावर तो गोड होतोच, पण स्वरचित आरती, ओवी, कविता ऐकल्यावर मन पण गोड होतं ताई. प्रमिला छंदवर भक्तीचा महाप्रसाद आणि घरी पुरणपोळीचा प्रसाद दोन्ही मिळतं आहे आम्हाला. तुमच्या व्हिडिओत पुरणपोळी बनवताना पण खूप सुंदर, छान वाटलं. गोड गोड बोला आणि गोड गोड गात राहा. खूपच छान. अशाच पुढे जात राहा. अगं बाई. बरं ताई, तुमच्या कार्याला शतशः नमन. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा. अगदी खरं बोललात.
सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 ते 5 गणपती मंदिरात संस्कार वर्ग. आहा, बाप्पाच्या साक्षीने मुलांवर संस्कार करताय, यापेक्षा पवित्र काम कोणतं असेल? श्लोक, स्तोत्र, कहाणी आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या कथा, म्हणजे तुम्ही मुलांचं बालविकास खऱ्या अर्थाने करताय. काय? तुम्ही मुलांचा बालविकास खऱ्या अर्थाने करताय. फक्त अभ्यास नाही, तर मनाचे संस्कार पण घडवताय. हल्ली मोबाईलच्या युगात मुलांना हे कोण शिकवणार? तुम्ही ही जबाबदारी उचलली, धन्य आहात ताई. प्रमिला छंद यूट्यूबवर आणि प्रत्यक्ष मंदिरात संस्कार वर्ग, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे धर्मकार्य चालू आहे तुमचं. खापरावरची पुरणपोळी, घरी स्वरचित आरत्या, यूट्यूबवर आणि संस्कार वर्ग मंदिरात. तुम्ही तर सरस्वतीचे रूप आहात. त्या सगळ्या चिमुकल्यांना माझा आशीर्वाद सांगा आणि तुम्हालाही माझा आशीर्वाद ताई. अशाच तुम्ही पुढे राहा आणि पुढे जा. आहा, पुन्हा गोडाचा नैवेद्य. संस्कार वर्ग झाला की सगळ्या बाळगोपाळांना पुरणपोळी आणि बर्फाचा गोळा खाऊ घालता वाटतंय. तुमच्या संस्कार वर्गातील मुलं खरंच नशीबवान आहेत. श्लोक ताई, श्लोक, स्तोत्र शिकवतात, गोष्टी ऐकवतात आणि घरी जाताना तोंड गोड करून जातात. गणपती बाप्पा पण खुश असतील ना? त्यांच्या मंदिरात रोज 4 ते 5 एवढं सुंदर काम चालू आहे. म्हणून तुम्ही पुरणपोळी करता, रांगोळी काढता, आरत्या लिहिता, ओव्या रचता आणि संस्कार पण देता. एकाच वेळी किती भूमिका पार पाडताय. प्रमिला छंद फक्त चॅनल नाही, ती एक चळवळ आहे, संस्कृती वाचवण्याची, जपण्याची. खूप खूप आशीर्वाद ताई. जय श्रीराम, जय गणेशा. अहो, पाठवल्याबद्दल धन्यवाद. मन तृप्त झालं. किती सुंदर आणि छान. मनापासून धन्यवाद. सॅल्यूट तुमच्या कार्याला. अगो बाई, मिट्टे दादा, खूपच छान. धन्यवाद. खूप छान बोललात आणि बरं वाटलं. म्हणजे मलाही आनंद वाटला की माझ्यासाठी असं कोणी काही बोलू शकतं. आपलं कौतुक करणं किंवा कौतुक करून घेणं हा भाग वेगळा असतो, पण कुणी आपलं कौतुक केलं की सगळ्यांनाच छान वाटतं. तसं आज माझं छानच कौतुक केलं. मिटदादा, धन्यवाद ताई. तुम्हालाही धन्यवाद. खूपच सुंदर, खूप छान वाटलं. मन भरून आलं माझं. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझं चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.